एकेकाळी फक्त 1 रुपयात पीक विमा मिळत होता, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरीच पीक विम्याकडे पाठ फिरवत आहे. नेमकं असं काय बदललं? सरकारची योजना फसली की शेतकऱ्यांचा विश्वास? चला तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती आपल्याला समोर येत आहेत. 4 टिगरची अट काढल्यानंतर अनेकांच्या मनात होतं की आता जास्तीत जास्त शेतकरी विमा भरतील, पण प्रत्यक्षात चित्र हे उलट दिसत आहे. तर यामागचं कारण काय? मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागील काही वर्षात नुकसान होऊनही अनेकांना वेळेवर भरपाई मिळाली नाही. काहींना कमी रक्कम मिळाली, तर काहींचे अर्ज विविध कारणाने प्रलंबित राहिले. त्यामुळे अनेकांचा प्रश्न पीक विमा योजनेवरील विश्वास कमी झाला आहे का? दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की योजनेत सुधारणा केल्यामुळे बनावट दावे कमी झाले आहेत आणि आता पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल. पण खरा प्रश्न असा आहे, जर नुकसान झाल्यानंतर मदत वेळेवर मिळाली नाही तर शेतकरी पुन्हा पीक विमा भरण्यास तयार होईल का? शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, त्याचा विश्वास जिंकायचा असेल तर केवळ नियम बदलून चालणार नाही, तर प्रत्यक्षात न्याय मिळाला पाहिजेत. मित्रांनो, तुमच्या मते पीक विमा योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का, की अजून मोठ्या सुधारणा होण्याची गरज आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि शेती संबंधी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.